1 धाव अर्जित झाली आहे आणि पहिलं षटक देखील संपुष्टाला आहे. अगदी सर आपण पाहिलं पहिल्या षटका अखेर 12 धावा धापलकावरती 11 धावा धापलकावरती लगावल्या गेल्यात. काय सांगाल? इसला विनंती आहे बॅटिंग गोलंदाजी करणारा संघ चला टोकाडे संघाला विनंती आहे प्लीज जास्त वेळ घेऊन चालणार नाही कारण संध्याकाळची वेळ झाली आहे आणि सकाळपासून आपण उल्लेख करतो की वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कुलाचीच गुलाम नाही. खरं तर वेळेच्या गुलामगिरी तुम्ही आमचं आयुष्य जगतोय व्यतीत करतोय त्याच्यामुळे वेळ ही फार गरजेचं आहे. वेळेपेक्षा मोठं कोणी नाही आणि क्रिकेटपेक्षा मोठं कोणी नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्ट खेळत असताना वेळ सांभाळणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. अगदी बरोबर उल्लेख केलात. खऱ्या अर्थानं वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेनुसार कोण वागतही नाहीये कारण गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाहीये. अगदी चला स्पीडअप करा घाई करा. दोन्ही संघांना विनंती असेल अगदी डे लाईट मध्ये स्पर्धा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत म्हणजे 32 संघ डे लाईट मध्ये खेळवायचे आहेत. यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर जरासा उसळी घेणार चेंडू राहिलाय सरळ यष्टीरक्षकाचा वेध थोडंसं ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. थोडेसे आपण पाहिले तर स्लोवर बॉल पिचिंग केला पुढे ठेवला बॉलला आणि बॅटरला मोठा फटका खेळायचा होता. स्विंग आणि मिस बॉलची लेंथ मिस केली आणि यावेळी बॉल थोडासा बाहेर कट झाला. पहिला बॉलला निर्धाव. यावेळी दिलच्या पाहिले तर चेंडूची दिशा खराब आहे. अंपायरचं सिग्नल आपण पाहताय. अंपायर मैदानावरती कवायत करत असताना दोन्ही हात एका समांतर रेषेमध्ये आणि एकने संघाच्या स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. रणसंख्या 12 या आकड्यावरती 12 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपण पाहतोय उतरवली गेली आहे. गोलंदाज लक्ष्मणला अगदी चांगल्या थाटणीची गोलंदाजी राहिली. यावेळी पुन्हा अगदी उलटा चेंडू कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव अर्जित झाली आहे. हे 1च्या मदतीनं आपण जर पाहिलं तर धावा झाल्यात 1-3-13. 15 मिनिटाचा वेळ आहे टोकाडे संघाकडे 3 षटकं डिलिव्हर करण्यासाठी आणि त्यासाठी जी सीमा आपल्याला ठरवून दिली आहे त्याच्यामध्ये राऊंड करण्याचं आपण काम करूयात. पुन्हा एकदा स्लोवर पिचिंग बॉल अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि त्याच्यावरती आता 1 कंप्लीट नो +1 या 2 धावा ऍड आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 1-5 15 या आकड्यावरती. नक्कीच सर अगदी जर आपण पाहिलं कुणबी व चषक 2024 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्रीट अगदी देख घुमा के खेळण्याची मुभा फलंदाजाला मिळाली आहे. अगदी हा फ्री हिट बॉल आहे. लायसन आहे बॅटरकडे. इथे तुम्ही बॅट हवे तिकडे हवं तसं खेळू शकता म्हणून फ्री हिट म्हटलं जातं आणि सध्याच्या घडीला तो फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी वेदांत स्ट्राईक आणलाय. बॅकफुटला आले थोडीशी जागा बनवण्याचं काम केलं. अगदी पाहिलं तर एज वरती बॉल होता लोअर एज तिथून यष्टांच्या मागे खूप चांगलं गॅदर डॉट बॉलची सांगता आणि ह्या डॉट बॉलनं आता षटकातील जवळजवळ 4 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी जर आपण पाहिलं लक्ष्मण संघाचे तारणहार संघाचा सहर सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि ही स्पर्धा आपण पाहता लाजबाब स्पर्धा. सकाळच्या दिवसापासून या स्पर्धेचा जे प्रेक्षक NP लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील 17 मध्ये स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा बिग हिट पुन्हा एकदा मिस झाले आणि यावेळी जर पाहिलं तर थोडंसं लेट म्हणजे बॉल लवकर पिच झाला. बेटची फेज जी आहे ती लवकर क्लोज झाली आणि अगदी इनर एजला बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा झाल्यात 1-5 15 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळी अगदी कडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती येतील बॉलची फेक करतील. 1 धाव. यावेळी वेट केलं स्लो बॉल होता शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबले. बॅट थोडीशी लेट आली बॉलवरती आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाली. रणसंख्या 1-6 16 आकड्यावरती 1 to go. हा शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज लकी पंचांच्या उजव्या यष्टीकडून राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल थोडासा खोलवा टप्प्याचा पंचांकडे पाहिलं. पंच अगदी तटस्थ भूमिकेमध्ये. षटक क्रमांक 2 संपलाय आणि अजित सर षटक क्रमांक 2 संपल्यानंतर महागाव संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ नॉन विकेट्स 16 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी 16 धावा धावसंघ अगदी पाहतोय आपण पहिल्या षटका अखेर 16 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. सर जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट. ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आता दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केले गेले गोलंदाज खतरो के घंटी बंटीला. काय सांगाल सर? चला टोकार्डे संघाला विनंती आहे आपण घाईनं मॅचला खेळण्याचा प्रयत्न करूयात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बंटीला आपण पाहताय. ज्या बंटीला षटक क्रमांक 3 साठी ट्रॅकवरती उतरवले गेले. पहिला बॉल सोडून दिलाय. अंपायरचा आपल्यापर्यंत वळतायत. दोन्ही हात समांतर अर्थात या एक्स्ट्रा धावा आहेत अवांतर धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव. रणसंख्या झाली 17 धावा धावपलकावरती 17 विदाउट लॉस ऑफ.
यावेळेस समोरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक लंगोपला तैनात आहे, टिपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. बिग 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 विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवला होता आणि तो हेलिकॉप्टर जर आपण पाहिलं तर लॉंगऑफच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि यावेळी फलंदाज माघारी परततोय. सलामीचा फलंदाज आपण पाहिलं जिथे वेदांत बाद झाला, जे वेदांतच्या बॅटमधून 14 धावांचं योगदान आपण पाहिलं. 11 बॉलमध्ये 14 धावा, ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तो मात्र आता माघारी परतला. बॅक टू द डगआउट. नवीन कोण बॅट्समन आहे रे? न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस बादची आतलीकडा अगदी यष्टीरक्षक काहीसं पंबल होताना पाहायला मिळेल. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. आता तुम्हाला एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. एक एक धाव आहे ती फार महत्वपूर्ण आहे, कारण सकाळी जसा उल्लेख झाला की क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेचा मोल फार आहे. एका धाव ही तुम्हाला ज्यावेळी धावत चेस करणार कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे दिलेली एक एक धाव हे तुमच्या या मॅच मध्ये 2 धावांचं काम करेल. त्याच्यामुळे एक एक धाव हे वाचवणं गरजेचं आहे. अजित सर नक्कीच. जिगर वालों से डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते जहां कोई रास्ता नहीं होता. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळायचा क्रिकेट खेळत असताना प्रयत्नांचा परिश्रम करणं तितकंच आवश्यक. थोडंसं मागे ठेवलं बॉलला, चतुर गोलंदाजी. मागचा बॉल पाहिला तर पुढे ठेवला, या बॉलला गुडले स्पॉट वरती डिलिव्हर केला. बॅट पासून थोडासा लांब ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. पुन्हा एक डॉट बॉलची सांगता. रणसंख्या अजूनही 18 आकड्यावरती स्थिर. 1-8 18 धावा डंपलवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस देखील पहा, अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी 3 इष्टांच्या लगतचा चेंडू राहिलाय, म्हणजे काय तर सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फुटवर्क नव्हतं, ज्यावर उल्लेख झाला की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क या गोष्टी महत्वाच्या आहेत. जागेवरून एक पाय मागे गेला आणि टॅप करायचं होतं बॉलला. तिथून पाहिलं तर बंटी अगदी खतरो की घंटी करून मैदानावरती उतरलाय. यावेळी पुन्हा एकदा एक अफलातून बॉल. यशांच्या मागे सूर्य गॅदर आणि या षटकाचा विचार केला तर या षटकातील हा लगातारचा तिसरा चेंडू डॉट आलाय. रणसंख्या जर एकंदरीत पाहिली तर 18. याच गतीने जर मैदानावरती खेळ सुरू व्हायला जिथे 24 धावा बनू शकतात, कारण करंट रन रेट पाहिलं तर 6.35च्या सरासरीने मैदानावरती बॅटिंग सुरू आहे. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खतरो की घंटी बंटी मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जर आपण पाहिलं 5वा चेंडू हाताळत असताना अगदी तोही चेंडू म्हणजेच काय तर बॅटचा फ्लो कोलो दिला नाही, हलक्या हाताने स्टेल केलं, अगदी सन्मान दिलं आणि दुसरा षटक देखील आलाय संपुष्टात. दुसरा षटका अखेर धापलक आपण पाहतो. 19 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. सो 3 षटकांचा खेळ संपला. आफ्टर कंप्लीटेड ऑफ 3 ओव्हर्स 19 रन्स ऑफ द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट हे सध्याच्या घडीला मैदानावरती चित्र आपण पाहत आहे. चला यानंतर होणार सामना लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. बहुलेवाडी आणि त्यांच्या आगेस खेळताना पाहायला मिळतील चरई बुद्रुक. चला दोन्ही संघ आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता या. चला वेळ फार कमी आहे, लगेचच या. अगदी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा आणि घाई करायची आहे, जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजच्या मार्कवरती प्राचरण केले गेले आहे. गोलंदाज प्रथमेश. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश शेवटचं षटक घेऊन. पहिला बॉल स्विंग अँड मिस. बॉल पडला, थोडासा बाहेरच्या बाजूने कट झाला आणि पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव. जर पाहिलं तर थोडंसं स्लोअर बॉल आहे. बॉलची ऍक्शन पाहिली तर ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. थोडेसे लेट बॉल या ठिकाणी फिशिंग करतात. बॅटरला थोडंसं गतीने यावेळी अशिंबत केलं, कारण क्रिकेटमध्ये अजित सर खूप चांगलं वाक्य आहे की तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि मैदानावरती त्या कृतीचं सादरीकरण प्रथमेशच्या माध्यमातून. शावेळेस देखील पहा दिशाहीन गोलंदाजी राहिल्या आणि उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकावरती वदरली जाते. व्हाईट +1 2 धावा अर्जित केल्या जातात. रणसंख्येमध्ये वाढ होते. रणसंख्या 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा स्कोर कार्ड वरती. टोकाडे संघाला विनंती आहे, टोकाडे संघ वेळ जास्त घेऊन चालणार नाहीये मित्रांनो, कारण आपली स्पर्धा आपल्यासाठी स्पर्धा आहे. 25वा वर्ष आहे, दैदिप्यमान आयोजन आहे आणि पहिला दिवस आहे आणि वेळ सुद्धा बराचसा झालेला आहे. या सर्व गोष्टी पाहत असताना घाईने खेळण्याचा प्रयत्न करूयात. यावेळी पुन्हा जर पाहिलं तर थोडंसं फुलरलिनचा बॉल एज घेत असताना चेंडूच्या मागे यष्टीरक्षक
आलेत, बॉल गॅदर केलाय, पकडलाय. तोपर्यंत जर पाहिलं तर पुन्हा एक डॉट बॉल या षटकातील. रणसंख्या अजूनही 21 या आकड्यावरती स्थिर आहे. 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. मागचे 2 जर सामने आपण पाहिले तर हायएस्ट स्कोरिंग मॅच राहिले होते आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघानं अक्षरशः महागावला जखडून ठेवलंय. अगदी आपण जर पाहिलं तिसरं षटक मार्गास्त असताना 21 धावा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेशला देखील पाहतोय इन ऍक्शन. रवाना होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुटात चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी सर म्हणतात ना काही पे निघावं काही पे निशाणा, म्हणजेच काय तर खेळायचा होता कुर्ल्याला आणि बॉल चालला पारल्याला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणार. अगदी खराब बॅटिंग. फुलटॉस बॉल आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की मैदानावरती तुम्ही केलेली चुकी ही तुम्हाला मॅच मधून मागे घेऊन जाते. इथे फुलटॉस बॉल होता. आधीच आपण स्कोर कार्ड वरती पाहिलं तर धावांचा दुष्काळ आहे, म्हणजे 22 धावा झाल्यात. फुलटॉस बॉल जर सोडलेत तर प्रतिस्पर्धी संघ आणखी आपल्या विरोधात आक्रमक होईल. हे मैदानावरती सध्या सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. अजित सर अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलवरती आणि या बॉलवरती देखील चुकी आणि चुकीला माफी नाही. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. सफलता प्राप्त झाली आहे. अगदी जर आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना प्रथमेश अगदी प्रथमेशच्या नावावरती सफलता प्राप्त झाली आहे. फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय. अगदी चुका होत आहेत या मॅच मध्ये आणि एक खूप चांगलं वाक्य आहे, एरर इज हॉरर, म्हणजे चुकी म्हणजे भीती. आणि मैदानावरती जी चुक्या झाल्या, जी चुका केल्या गेल्यात आणि आता भीतीपोटी आता मागाव संघ आहे तो थोडासा बॅकफुटला आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून एखादा मोठा फटका शोधणं गरजेचं आहे, कारण रणसंख्या अजूनही 22 या आकड्यावर थांबलेली आहे. इथून धावांना आकार प्राप्त होणं, गाडी चालू होणं गरजेचं आहे. अजित सर नक्कीच पुढचा बॉल यावेळेस रवाना होताना पाहायला मिळतात गोलंदाज ओव्हर द विकेटनं. यावेळेस देखील लो फुलटा चेंडू आडवा बॅटने खेळला. वाईटिस लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फील्ड, चांगली फेक राहिली आहे. 1 धाव वर्जित झाली आहे. आणि यावेळी पाहिलं तर नो बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो बॉल दर्शवतो आणि सध्याच्या घडीला तो नो बॉल मैदानावरती अंपायरच्या माध्यमातून तो सिग्नल आला. नो +1. पुढचा बॉल फ्री हिट आहे. या बॉलवरती बॅटरच्या अगदी खिशामध्ये लायसन आहे. तुम्ही काहीही करा, फक्त जर तुम्ही रनआउट झालात आणि हँडलिंग द विकेट या 2 नियमाचं उल्लंघन केलं तर या चेंडूवरती बाद. अगदी बरोबर. आता या बॉलवरती अगदी जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं कोणाचा चष्मा वर होणार हे देखील पाहिलं जाईल. अगदी जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ते कौतुक करूया गोलंदाजाचं, कारण स्लोअर पिचिंग संध्याकाळचं सत्र आहे. या मैदानावरती संध्याकाळी धावा होतात. इथे षटकार चौकारांच्या आतिषबाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलेली आहे आणि या सत्रामध्ये थोडीशी जी गोलंदाजी आहे ती टिचून गोलंदाजी राहिली आहे. गती कमी ठेवले, वेग थोडासा कमी ठेवलाय. बॅटरला मोठे फटके खेळण्यासाठी भाग पाडतायत आणि ही स्ट्रॅटर्जी मी म्हणेल की मैदानावरती अगदी यशस्वी झाली गोलंदाजी करणाऱ्या टोकाडी संघाची. नक्कीच सर, सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं लो स्कोरिंग डिफेन्स करताना देखील हार्ड होत असताना आपण पाहिले. म्हणजेच काय तर शेवटपर्यंत जात असताना सामने प्रत्येक पाहिले. म्हणजेच काय तर 3 चेंडू आणि 3 धावा असे 2-3 सामने अगदी आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग असताना देखील डिफेन्स करताना खूप कठीण झालेत. चला टोकार्डे संघाला तो विनंती असेल मैदानावरतून मित्रांनो तुमचं जे 2 प्रारंभिक बॅटर्स आहेत ते मैदानावरती पाठवा आणि दुसऱ्या बाजूला महागाव संघाला विनंती आहे. महागाव प्लीज लवकर मैदानावरती या. महागाव विनंती आहे. खऱ्या अर्थानं सर आपण जर पाहिला गेलं महागाव संघ सातत्यानं कुठे खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु अगदी समाजावरती असलेलं प्रेम, कुणबी युवकांवरती असलेलं प्रेम सातत्यानं कुणबी युवक चषकामध्ये पहिल्यांदाच प्रथमतःच त्यानं या संघामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं स्थान मिळवलंय. अगदी त्यांना खऱ्या अर्थानं समाजाचा हेवा आणि कुणबी युवक चषक 2024 मध्ये आपला अभिमान वाटावा याकरिता त्यानं या स्पर्धेमध्ये अगदी जागा आपली प्रस्थापित केली आहे. गरजेचं आहे. आपली स्पर्धा आहे, आपल्यासाठी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे आपण भाग घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. महागाव संघाला विनंती आहे. महागाव संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि वेळेबद्दल जर म्हटलं ना तर मी नेहमी उल्लेख करतो अजित सर, ज्या सिकंदरानं अर्ध विश्व जिंकलं त्या सिकंदरानं त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं की ज्यावेळी माझी अंतिम यात्रा निघेल त्यावेळी माझे दोन्ही हात बाहेर ठेवा, जेणेकरून तो लोकांना संदेश जाईल की वेळेसोबत कोणी काही घेऊन जात नाही आणि वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही. म्हणून वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाचा घटक आहे. म्हणून विनंती करेल महागाव संघाला, मित्रांनो वेळ हे आपल्या आयुष्यातील फार मोलाचे घटक आहे आणि त्या मोलाला जपण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. प्लीज घाईनं मॅचला ऑन करूयात. चला घाई करा महागाव संघ, चला घाई करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, चला घाई करा.
सर या आपण सर पंच आपण या लगेचच सामना सुरू करायचा आहे. अगदी वेळ न घेता जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. 22 धाव अगदी 24 धावांचं लक्ष उभारलंय विजयाकरिता. 24 चेंडू आणि 25 धावा. येणारे 24 चेंडू विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय. 25 धावांचा मात्र क्रिकेटचा खेळ आहे आणि ज्याचा उल्लेख झाला की कोणतंही टार्गेट हे क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. सध्याच्या घडीला ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. जे जे प्रेक्षक वर्ग आपला घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवरती ही मॅच आनंद घेतात त्यांचं देखील या कुणबी युवा चषकाच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षक वर्गांचं अगदी जर आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर देखील भरपूर प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मनपूर्वक आभार. अगदी या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या. कोणी कामावरती असल्या कोणी ऑफिस निमित्त असल्या कोणी कोणत्या कारणास्तव असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा कुणबी युवा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. चला घाई करा महागाव संघ. चला महागाव संघ बरोबर आपण घड्याळात पाहिलं तर 4:35 वेळ झालाय. विंटर सीझन आहे हिवाळ्याचे दिवस आहे. 6 वाजता अंधार पडायला मैदानामध्ये सुरुवात देखील होईल त्याच्यामुळे मी विनंती करेल महागाव संघाला चला अंधाराचे साम्राज्य होण्या अगोदरच अगदी डे लाईट मध्ये स्पर्धा पूर्ण करूयात आपण. चला घाई करा. अजूनही चला अजूनही 4 सामने अगदी बाकी आहेत सर आणि स्पर्धा देखील डे लाईट मध्ये परिपूर्ण करायच्या आहेत. आधी वाजलेत घड्याळाचा विचार जर आपण केलात तर 4:35 झाले आहेत. स्पीडअप करणं गरजेचं आहे आणि सांगणं आमचं काम आहे करणं खेळाडूंचं काम आहे. आम्ही सांगू शकतो आणि खेळाडू करू शकतात. हे समीकरण आहे कॉमेंटेटर आणि खेळाडू मधील. तुर्तास येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. मात्र क्रिकेटचं खेळ अजित सर सांगतो ना की कोणतंही टार्गेट हे मैदानावरती तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचं खेळ तुमचे प्रयत्न आणि तुमचं पॅशन हे मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलची दिशा जर पाहिली तर दिशा खराब. अंपायरची कवायत मैदानावरती सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. वाईट +1 अशा 2 धावा पहिल्याच बॉलवरती आणि या 2 धावेनं संघ टोकार्डे आपलं खातंही उघडतोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावांची मोहर लगावली गेली आहे टीम टोकार्डे संघानं. अगदी आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये बनवायच्या 25 धावा आणि 2 धावा यावेळेस मात्र अतिरिक्त धाव +1 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अगदी दुष्काळ 13वा महिना म्हणतात ते पहिल्याच बॉलवरती पाहिलं. यावेळी उंची जास्त आहे बॉलवरती. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी लेझी क्रिकेट अगदी अतिशय हळू गतीने या कॅच वरती आले. तिकडे जर पाहिले तर बॉलर देखील नाराज जाणवतोय आणि 2 धावांची मोहर रणसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्ग असतं. पहिलं षटक हटवण्याकरिता अगदी जर आपण पाहिलं वेदांतला प्राचारण केलं गेलंय आणि पहिला बॉल धावफलकावरती देखील धावा रणसंख्या 4 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस देखील दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे. अगदी पंच दोन्हीत समांतर करतायत. धाव मिळते. अवांतर अतिरिक्त धाव आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्याला. एक 2 धावा आणि आमचे स्कोरर आमचे बंधू सुशांत कातुर्डे आम्हाला सांगतायत या 2 धावेनं रणसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत एक चेंडू डिलिव्हर झालाय षटकातील. पुढचा बॉल यावेळी जर पाहिला तर अक्रॉस गेला ऑन साइडला खेळले गया सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉलला अडवलाय आणि या सिंगलनं आता धावफलकामध्ये वाढ होत असताना धावा होतील स्कोर कार्डवरती. अजित सर 7 धावा धावफलकावरती 25 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाअखेर धावफलक रणसंख्या 7 आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल चला घाई करा. यावेळेस देखील अगदी बाटनपाड मधला चेंडू अगदी आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक अगदी जर आपण पाहिला लेग पॅचच्या स्वरूपात बॅट अगदी बॅटकट आहे. 1 धाव अर्जित झाली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. यावेळेस समोर उडवण्याचा प्रयत्न. बॉल बराच काळ हवेमध्ये डाऊन दी बॉल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला जाईल आणि समतोल फलंदाजाचा खेळ. पहिली विकेट पहिली सफलता प्राप्त झाली आहे. अगदी जर आपण समीकरण इथून पुढे पाहिलं तर येणारे 20 बॉल जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 4थ्या बॉलवरती पहिला गडी बाद झालाय आणि अगदी कालांतराने तुम्हाला विकेट
अगदी ठराविक इंटरव्हलने विकेट येणं गरजेचं आहे. समोरच्या संघाला जर बॅकफुटला आणायचं असेल तर अजित सर विकेटचे फार महत्वाचे आहेत, कारण इथे धावा जास्त नाही आहेत. आज जर तुमच्या विकेट्स आली, सलामीला जे सुरुवातीला आलेले फलंदाज असताना बाद केलं तर मॅच मध्ये कमीत कमी आपण मी म्हणेल की पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते. अर्थात गोलंदाजी करणारे महागाव टीम, कारण धावफलकावरती धावा केवळ 24-25 धावांचं टार्गेट सेट केलं आणि आता मात्र 25 धावांना चेस करत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 वरती एक ही सध्या परिस्थिती आहे टोकाडे संघाची. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी जर आपण पाहिलं शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक येणार आहे, घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव अर्जी झाली आहे. अगदी बरोबर बोलला सर. खऱ्या अर्थानं आपण एक मॅच पाहिली मगाशी, अगदी पुढे त्यांच्या अगेन्स्ट राटाड खेळताना असताना 27 धावा डिपेंड्स करत असताना अगदी शेवटपर्यंत लो स्कोरिंग असताना देखील शेवटपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर 1 चेंडू आणि अक्षरशः 1 धावेपर्यंत येत असताना तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमध्ये दुसरी एक मॅच अशी देखील होती, तिथे 24 वरती मला वाटतं 25 होता, कोडेचा संघ होता आणि शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच रंगली होती. त्याच्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती तुमचे प्रयत्न फार महत्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अजित सर आणखी एक गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही सुरुवात कशी करताय फार महत्वाचं नाही, अंत भला तो सब भला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही शेवट कसा करताय, शेवटच्या क्षणी सामना जिंकताय का, स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवताय का, हे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि हे सगळं प्रश्न, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आता टोकाडे संघ मात्र दुसरा एंडलाय आणि महागाव संघ त्यांच्या समोर आव्हान घेऊन मैदानावरती दाखल झालाय. अगदी 24 धावा डिपेंड्स करत असताना जर आपण पाहिलं आता विजयाकरिता 18 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. 18 बॉलमध्ये 15. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी टॅकवरती गोलंदाज रितेशला आणलं जात आहे. षटक क्रमांक 2 येणारे 18 बॉल आणि 18 मध्ये 15. मॅच अजूनही जिवंत आहे. इथून एखादी विकेट्स मिळावे लागतील. एकदा ठराविक इंटरव्हलनं तुम्हाला समोरच्या टीमवरती, महागाव टीमला, टोकाडे संघावरती थोडंसं आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमक क्रिकेट मैदानावरती सादर करणं गरजेचं आहे. पहिला बॉल रितेशचा, यावेळी पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय बॅकआउट स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती जातोय, फेकी झाले आणि तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 धावा, अगदी 12ला 1. अगदी जर आपण पाहिलं महागाव संघ अगदी कुठेतरी दडपण येत असताना आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतात, कारण की लो स्कोरिंग अगदी डिपेंड्स करत असताना अगदी गोलंदाजी देखील त्याच दर्जाची राहिली नाही आहे. आणि फलंदाज मात्र खऱ्या अर्थानं 1 धाव अगदी एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक लगावताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा येत आहेत, ही एक मोठी बाब आहे. आणि बॅटिंग साठी हे जे मैदान आहे ती मुळे थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण मागच्या बाजूला बंद आहे. आपण ऑफ साईडला पाहिलं तर अर्ध मैदान घोषांकित रिझन मध्ये आहे. समोर धावा करणं हे फार कठीण आहे क्रिकेटमध्ये, मात्र गोलंदाजी देखील त्याच टप्प्यावरती होणं तितकंच महत्वाचं आहे. आता महागाव संघाने ज्यावेळी बॅटिंग केली, टोकाडे संघाने तो टप्पा बरोबर हेरला होता आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा महागाव थोडासा मागला ठरलाय. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय, पिकअप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, नाही सोडणार, हे देखील हार मानण्यास तयार नाहीये. टिपला जाईल आणि अजून एक संपलाय फलंदाजाचा खेळ, बसत नाहीये धावसंख्येला. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टोकाडे संघाचा खेळ. चला नवीन बॅटर थोडंसं घाई नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. संध्याकाळचं सत्र मैदानावरती सुरू आहे. अगदी दिवसभराच्या आपल्या कामानंतर सूर्योदय देखील विश्रांतीला चालले, जोपर्यंत डे लाईट आहे तोपर्यंत ही स्पर्धा आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की दोन्ही संघाला की आपण जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूयात. या मॅच मध्ये 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावा करायच्या 12 आणि 15 मध्ये 12 होतील का की दुसऱ्या बाजूला 12 रोखले जातील, कारण क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल हा मैदानावरती डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत वर्तवणं हे साहजिकच मूर्खपणाचं लक्षण आहे. अजित सर, येस, अगदी 12 चेंडू आणि बनवायचे आहेत. मनीष मोरे, आदरणीय मनीष मोरे साहेब, आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्व लाभलेत. अगदी मनीष मोरे सर, आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. यावेळेस अगदी जरा पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे हलक्या हाताने स्टे केलंय. अगदी कव्हर मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव अर्जित झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातो, रणसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक 14-2. आणि अजित सर 14 आकडा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा एक असा खेळाडू डोळ्यासमोर येतो ज्याने अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी काय असते आपल्या डोळ्यासमोर दाखवलं. ऑस्ट्रेलियन संघाचा पंटर रिकी पॉन्टिंग आणि या खेळाडूचा जर्सी नंबर 14 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. अगदी 14 धावा धावफलकावरती. प्रत्येकासाठी लकी एक आकडा राहिलाय. म्हणजे आपल्या साधारण अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण पाहिलं केतन मात्रे ऍज अ बाईक सम्राट, त्यांचा देखील एक लकी आकडा राहिलाय.
तर अगदी विकेट जाते आणि ज्याचा आजी सर तुम्ही उल्लेख केला, केतन म्हात्रे 1157 या क्रमांकाची जर्सी घालून मैदानावरती उतरतो. अगदी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट इतिहासातील बाईक सम्राट 33 बाईक 5 फोर व्हीलर कार जिंकण्याचा त्यानं कारनामा केलाय. आणि 1157 जर पाहिला दाखला तर खर्डी चषक मध्ये त्यांनी पहिली बाईक जिंकली होती आणि त्या बाईकचा नंबर होता 1157. आणि तो नंबर अगदी समर्पित करत असताना त्याच्या जर्सी मागे प्रत्येक मॅच मध्ये तो आकडा तुम्ही पाहाल. आणि हे काही आकडे जे प्रत्येक खेळाडूसाठी अगदी मैदानावरती लकी असतात आणि सध्याच्या घडीला त्या आकड्यांची गंमत आपण पाहताय. 14 वरती 3 फन 4 अगदी आपण पाहतोय 14 धावा धापलकावरती 14ला 3. अगदी मैदानाच्या आतमध्ये एक विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. फलंदाज देवीदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला घाई करा, स्पीडअप करा. आता विजयाकरिता 12 चेंडू आणि आता बनवायचे 11 धावा. चला विनंती महागाव मित्रांनो, वेळ फार कमी आहे बघा. 4 वाजून 44 मिनिटाचा वेळ झालाय. अजूनही बरेचसे सामने शिल्लक आहेत. त्याच्यामुळे विनंती करतोय की जितक्या वेळामध्ये, जितक्या घाईमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये हे मॅच ऑन करण्याचा प्रयत्न करा प्लीज. बघा जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. आता विजयाकरिता 12 चेंडू आणि 11 धावा. चला घाई करा. तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज. चला दोन्ही बोथ टीम्स प्लीज फास्ट करा, गेम स्पीडअप करा, कारण याच्यानंतर 4 सामने आहेत. घड्याळात 4 वाजून 45 मिनिटाचा वेळ झालाय. यश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय. हलक्या हाताने स्टे केलंय. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गोशांकी क्षेत्र आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळते. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वाढतोय. रणसंख्येमध्ये वाढ होते. 15 रन, लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरून धावा वाचवायचे 10. याच्या खांद्यावरती जबाबदारी. 11 मध्ये 10. एका बाजूला 11 मध्ये 10 वाचवायचे आणि दुसऱ्या बाजूला 11 मध्ये 10 करायचे. ते क्रिकेट आहे. एका बाजूला थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला थांबवणारा ते करून दाखवायचं आहे. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलं. आणि यावेळी जर पाहिलात तर बरोबर मिडलला स्टिक या ठिकाणी वाकवली आणि फलंदाज यावेळी माघारी परत देवीदास. अगदी बरोबर, परफेक्ट टार्गेट हाताळला आणि यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकला. फलंदाजाला माघारी परतवला. विकेटचं होते पतन. अजून एक फलंदाज बाद. चला लगेचच या बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच या. घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देवचंद. मैदानाच्या आतमध्ये आता विजयाकरिता 10 चेंडू आणि 10 धावा. अगदी जर आपण पाहिलं आता तोकाडे संघांचं एकच म्हणणं असेल की आता देवचंद तूच काहीतरी कर भावा. मैदानाच्या आतमध्ये बनवायचे 10 धावा. 10 मध्ये 10 रन बॉल इक्वेशन आहे. आणि मॅच अजूनही अगदी डोलायमान अवस्थेत आहे. कारण आपण जर विकेटवरती नजर टाकला तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आलाय. पुन्हा एकदा गोशांकी झोन मध्ये चेंडू टावल झाला. तिथून एक सिंगल रन्स कंप्लीट होईल आणि 9 मध्ये 9 हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलं. इथून एखादी विकेट जर गेली तर 8व्या क्रमांकाचा, अर्थात इथून पुढे जर आपण पाहिलं तर थोडीशी बॅटिंग लाईन आहे. ती बॅटिंग लाईन थोडीशी उतरती येताना पाहायला मिळेल, जिथे गोलंदाज याच्यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्याच्यामुळे इथून एखादा ब्रेक थ्रू मिळवणं हे महागाव संघासाठी फार गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस अगदी टप्प्यात आला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. नाही सोडणार आणि आम्ही हरणार देखील नाही. अगदी गोलंदाजाने दाखवून दिलंय अबे हटा, हम हमें बाकी सब पानी कम है क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. विकेट आली आहे. विकेट आले आणि कहाणी में आणखी एक ट्विस्ट. 5 विकेट आतापर्यंत माघारी परतल्यात. आता 6 आणि 7 हे दोन बॅटर आहेत ते मैदानावरती आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर चेंडू 8 शिल्लक आहेत. धावा करायचे 9. 2 चेंडूचा खेळ षटकातील शिल्लक राहिला. एका बाजूला महागाव, एका बाजूला टोकार्डे. कोण मारेल बाजी, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये या सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन गोलंदाज यश निघालाय. शावेळेचा अगदी लेटकट केलाय. बागपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. आता विजयाकरिता 7 चेंडू मध्ये बनवायच्यात 8 धावा. यावेळी पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट. 7 मध्ये 8 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक आहे. गणित आहे. आणि महागाव संघाला मी खास करून पुन्हा एकदा सूचित करेल, महागाव संघ मित्रांनो प्लीज इतका वेळ घेऊन चालणार नाहीये. अथवा तुम्हाला तर पेनल्टीलाइज केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये अद्याप जर आपण पाहिलं सर लक्ष्मण देखील आहेत. म्हणजेच काय तर मोठ्या स्ट्रोक साठी जाणले जातात ते फलंदाज. अगदी लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग कडे आपल्याला पाहायला मिळतात.
चला वेळ झाल्या, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये राहील. अगदी बरोबर आहे, आपण 2 संघांना पॅनलाइज केलं देखील आहे. अगदी कोणावरही अन्याय होणार नाही अशी युवकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपण सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतंय. आपल्याला 2 संघ, त्यांना दोन्ही संघांना पॅनलाइज केली गेली आहे. यावेळेस अगदी कोलवे टप्प्याचा चेंडू आता आपण पाहिलं, फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला, येतो सिर्फ अंजाम आहे. पिक्चर अभी बाकी आहे. कहाणी में ट्विस्ट अजून एक होतं विकेटचं बटन. अगदी मैदानावरती कमी आहेत, पण अगदी पाहिलं तर मैदानावरती ज्या पद्धतीने लढाई सुरू आहे, एका बाजूला 10 खेळाडू घेऊन संघ मैदानावरती खेळतोय आणि 10 अगदी मी म्हणेल की 11च्या बरोबर आहेत. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी सुरू आहे, 6 चेंडूचं अजिसर खेळ शिल्लक आहे. आता 6 मध्ये 8 करायचे आहेत. शेवटचे षटक आणि महागाव संघाला आपण सूचित करतो, विनंती करतो, महागाव संघ प्लीज शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणा. आणि गडी तब्बल बाद झालेत 6, म्हणजे 7 आणि 8. आता क्रमांक जर आपण पाहिले 7 आणि 8 क्रमांकाचे जे बॅटर्स आहेत ते मैदानावरती आहेत. त्यामुळे महागाव संघ मी म्हणलं की थोडासा या सामन्यामध्ये परतलाय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. याची गोलंदाजी जवाब राहिली आहे. अगदी 6 चेंडू डिलिव्हर करत असताना 3 सफलता प्राप्त केल्यात आणि 3 धावा केवळ खर्च केल्यात. म्हणजेच काय सर, अगदी जर म्हणतो ना आपण, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नसीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. पहा अगदी यावेळेस टप्प्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल प्रेक्षक नाही. यस, डेफिनेटली डाऊन दी बॉल, टीपला झेल. अगदी जर आपण पाहतो आणखीन एकदा कहाणी मिटवी. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्या क्षेत्ररक्षकासाठी. लाजवाब फिल्डिंग केली आणि आजी सर आताचा जो झेल होता ना, तो 3 झेल मधली सर्वाधिक डिफेंडेबल, सर्वाधिक हायस्ट हार्ड झेल कोणता असेल तर हा होता. मागे गेले, मागे जाऊन झेल टिपणं सोपं नसतं. जजमेंट लाजवाब, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो झेल टिपला. आणि या मैदानावरती मी ज्याचा उल्लेख झाला ना की क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमची गोलंदाजी फलंदाजी ताकदीची असून फक्त चालत नाही, क्षेत्ररक्षण तितकंच महत्वाचं आहे. आणि क्षेत्ररक्षण काय करू शकताना ते ह्या मॅचने दाखवून दिलंय. वडा कॅच, अगदी जर आपण पाहिलं, अगदी खऱ्या अर्थानं वडा कॅच बाय फिल्डर. एक सुंदर झेल टिपला आणि यावेळेस मात्र फलंदाजाला माघारी परतवलं. अगदी जर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा, 5 चेंडू आणि बनवायचे होता, आता 8 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 5 मध्ये 8. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले अक्रॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. या मॅच मध्ये अजूनही रंगत बाकी आहे, कारण विकेट आतापर्यंत गेले 7. 8-9 क्रमांकाचे बॅटर आहेत मैदानावरती. धावा झाल्यात 21-21. येणारे चेंडू 4 आणि रन बॉल इक्वेशन 21. धावा झाल्या 4 मध्ये. अजून या मॅचला जिंकण्यासाठी अजी सर 4 धावांची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षक वर्ग धडधड वाढवणारी मॅच, पैसा वसूल मॅच. गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. यावेळेस अगदी दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकावरती वधारली जाते. आता विजयाकरिता 4 चेंडू आणि 3 धावा. अगदी खराब गोलंदाजी. जसा एक चौकार आला तसं थोडंसं प्रेशर मैदानावरती जाणवते गोलंदाज कल्पेच्या खांद्यावरती. थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल. यावेळी क्षेत्र निवडले बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक वेगाने जाईल, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. मात्र मी निश्चितपणे या संघाचं कौतुक करेल. 10 विजयी चौकाराला आणि विजय प्रस्थापित केलाय टीम तोकाडे संघानं. विजयी संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. चला लगेच दुसरी मॅच